नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडाझडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. विधानसभा निवडणुकीचा माहोल गरमागरम झालेला आहे. प्रचार जोरदार सुरू आहे. या निवडणुकीत शेतकरी निर्णायक ठरतील, शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक ठरेल असं बोललं जात आहे. अनेक राजकीय विश्लेषक त्याच्यावरती विश्लेषण करतायत. शेतीचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरतोय असंही दिसतंय. मग खरंच शेतकऱ्यांची नाराजी या निवडणुकीत दिसेल का? मतदानातून दिसेल का? शेतकऱ्यांची नाराजी नेमकी का आहे? आणि मग राज्यातला सोयाबीन प्रश्न असेल, ऊस उत्पादकांचा प्रश्न असेल, त्यासोबतच त्याच्याभोवती काय राजकारण गुंफलं जातंय, या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव सर. सरांची तब्येत थोडीशी काय म्हणूयात बरी नाही आहे, सर्दी आणि खोकला आहे सरांना. तरीही सर आपल्यासाठी वेळ देऊन उपस्थित राहिले आहेत या परिस्थितीतही. तर सर, तुमचं ॲग्रोवनच्या झाडाझडती या सिरीजच्या नव्या भागात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. आता आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं म्हणजे केंद्र सरकारनं हमीभाव खरेदी केंद्र सोयाबीनचे सुरू केले असं तुम्ही सांगितलं होतं. आणि त्यानंतर असंही होतं की या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसतोय की काय महायुतीला, त्यामुळे हा निर्णय घेतला गेला असं तुमचं एक मत होतं. तर ही निवडणूक आत्ता तरी असं दिसतंय की सोयाबीनच्या प्रश्नावरती फिरते की काय, किंवा त्याच्यात सोयाबीन उत्पादक एक निर्णायक ठरतील की काय, असं सध्या तरी चित्र आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? बरोबर आहे. ज्या पद्धतीने सरकारने निर्णय घेतले, म्हणजे खाद्यतेल आयातीवर शुल्क लावण्याचा निर्णय असेल किंवा सोयाबीनची सरकारी खरेदी करण्याचा निर्णय असेल, तर ते निर्णय हे घाईघाईने घेतले. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसला होता शेतकऱ्यांच्या नाराजीचा, त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होईल अशी भीती वाटत होती. आणि प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहेत हे त्यांना कळलेलं होतं. मग त्यांना खुश करण्यासाठी म्हणून हे निर्णय त्यांनी घाईघाईने घेतले. आणि त्याच्या आधी भावांतर योजना आम्ही लागू करतोय आणि त्याच्यात शेतकऱ्यांना 5,000 हेक्टरी मदत देतो असं त्यांनी सांगितलं. ते काही भावांतर नव्हतं, पण मदत अनुदान असं त्याला स्वरूप आलं. हे 3 निर्णय महत्त्वाचे होते. आणि त्यातनं त्यांचा असा समज होता की ज्यावेळेस मतदान असेल त्यावेळेस ऐन सोयाबीनच्या आवकीचा हंगाम सुरू झालेला असेल, त्यावेळेस मग रेट सोयाबीनचे वाढतील आणि शेतकऱ्यांची नाराजी कमी होईल आणि त्याचा थेट फायदा आपल्याला निवडणुकीमध्ये होईल. परंतु प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. म्हणजे सोयाबीनचे रेट आज जरी तुम्ही बघितले तर 4,200च्या आसपास आहेत. बऱ्याच ठिकाणी तर त्याच्यापेक्षा कमी आहेत. आणि हमीभाव आहे 4,892 रुपये, म्हणजे हमीभावापेक्षा रेट खूप कमी आहेत. मग सरकारने जे निर्णय घेतले त्याचा खरं परिणाम झाला का, तर प्रत्यक्षात बाजारात तर परिणाम झालेला नाही. म्हणजे खाद्यतेल आयात शुल्काचा जो निर्णय आहे तो चांगला निर्णय होता, परंतु योग्य निर्णय पण चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय होता. त्याचं टायमिंग चुकलं होतं, त्याच्यामुळं त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. आणि दुसरं त्याच्यामध्ये हे झालं की शेतकऱ्यांना तर फायदा झाला नाही, परंतु कंपन्यांनी जे किरकोळ बाजारातले खाद्यतेलाचे रेट आहेत ते मात्र वाढवून टाकले. त्याच्यामुळं ग्राहकांना मात्र फटका बसला ऐन दिवाळीत. त्यामुळे जो खाद्यतेल आयात शुल्काचा जो निर्णय होता त्याचा ग्राहकांना फटका बसला आणि शेतकऱ्यांना मात्र फायदा झालाच नाही. हे दुहेरी नुकसान तिथं झालं. आणि दुसरं, सोयाबीनची सरकारी खरेदी आम्ही सुरू करू हे जे आश्वासन त्यांनी दिलेलं होतं, तर प्रत्यक्षात आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी हे डिक्लेअर केलेलं होतं, पण त्या पद्धतीची तयारी ती काही केलेली नव्हती. आणि आता सोयाबीनचं काढण्यातच सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्याचा जो निकष आहे की त्याच्यामुळे सोयाबीनची खरेदी होऊ शकत नाही. तुम्ही जर आता प्रॅक्टिकली फील्डवर जाऊन बघितलं तर सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही आहेत. आणि प्रत्यक्षामध्ये खरेदी मात्र काही सुरू झालेली दिसत नाही. त्याच्यामुळे सोयाबीनची खरेदी हमीभावाने होईल आणि रेट वाढतील हे जे अझम्पशन होतं ते पण प्रत्यक्षात आलेलं नाही. म्हणजे त्यामुळं सोयाबीनचे रेट काय वाढलेले नाहीत. मग शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी आहे ती कायम आहे नाराजी. त्याच्यामुळे जर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी निर्णय घेतलेले असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम काही दिसत नाही आहे. त्याच्यामुळं मग आता जाहीरनाम्यामध्ये त्यांना आश्वासनं द्यायला लागतात की आम्ही भावांतर योजना लागू करू, सोयाबीनला किमान 6,000 रुपये भाव देऊ, अशी आश्वासनं त्यांना द्यावी लागतात. त्यामुळं सोयाबीन उत्पादकांची नाराजी आहे का, तर आहे. सरकारच्या निर्णयामध्ये कमी झाली आहे का, तर ती कमी झालेली नाही. त्याच्यामुळं हा निवडणुकीमध्ये याचा फटका बसणार का, पण त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर एवढं साधं सरळ नाही की शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे त्याच्यामुळे लगेच ह्या निवडणुकीमध्ये फटका बसेल असं नाही. कारण त्याला विधानसभेची जी काही निवडणूक असते त्याला स्थानिक राजकारणाचे खूप संदर्भ असतात. तिथल्या जातीपातीचे गणित असतात, सोयऱ्याधऱ्याचं राजकारण असतं, एकमेकांचं जिरवण्याचं राजकारण असतं. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये सोयाबीनचा प्रश्न किती तिथं परिणाम करू शकतो हे आपल्याला बघायला लागेल. आणि हे सोयाबीनचं जे पीक आहे ते मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रामुख्यानं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पॉकेट्समध्ये पण आहे, परंतु मुख्य त्याचा जो प्रभाव आहे तो मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहे. साधारण 70 ते 80-90 मतदारसंघामध्ये सोयाबीन हा निर्णायक भूमिका बजावू शकतो.
त्यामुळे त्या अर्थाने ते सोयाबीन हे महत्त्वाचं पीक आहे. परंतु तुम्हाला माहितीच आहे की मराठवाड्यामध्ये आता मराठा आरक्षणाचा विषय पेटलेला आहे आणि मनोज जरांगेचा जो फॅक्टर आहे तो काय कशा पद्धतीने काम करेल, त्यांनी आता माघार घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, महायुतीला तोटा होईल, अशा प्रकारची जी काही गणितं मांडली जात आहेत. त्याच्यामुळे तिथं सोयाबीनचा प्रश्न आता थोडासा बॅकफूटवर गेलेला आहे आणि तिथल्या जे काही मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे किंवा तिथल्या जातीपातीची जे काही राजकारण आहेत किंवा जे स्थानिक घटक असतात तिथल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये, आता एखाद्या मतदारसंघामध्ये साखर कारखाना आहे, एखाद्या मतदारसंघामध्ये संस्थात्मक राजकारण असतं, म्हणजे शिक्षण संस्था असतात, बाकीच्या संस्था असतात, त्यामुळं त्या संस्थांवर कोणाचं वर्चस्व आहे, त्याच्या विरोधामध्ये शेतकरी किती प्रमाणात जातात, हे सगळे मुद्दे तिथं वर्कआउट करत असतात. त्याच्यामुळे फक्त सोयाबीनमुळं फटका बसेल का, तर तसं म्हणणं धाडसाचं ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजी आहे का, तर 100% नाराजी आहे. सरकारने जे काही निर्णय घेतले तर त्याचा काही अपेक्षित परिणाम झालेला दिसत नाही. पण सर, आता तुम्ही म्हणतायत की ग्राउंड पातळीवरती ती बघून आलो मी परिस्थिती की हमीभाव खरेदी केंद्राची अवस्था काय आहे, म्हणजे सुरू नाही आहेत, शेतकऱ्यांची नाराजी आहे, सोयाबीन हमीभावाच्या खाली विकावं लागतंय शेतकऱ्यांना. पण दुसरीकडे कृषी मंत्री धनंजय मुंडे असंही म्हणतात की सोयाबीनचा प्रश्न निकाली लागलाय बाबा, मिटलेलाच आहे. तो त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा नेमका? त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे की त्यांनी ह्याची दखल घेतलेली आहे की सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहे, म्हणून त्यांना असं नॅरेटिव्ह सेट करायचं की त्यांची नाराजी लक्षात घेऊन आमच्या सरकारने जे काही निर्णय घेतले, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून काही निर्णय घ्यायला भाग पडले आणि राज्य सरकारने स्वतःच्या अधिकारात काही निर्णय घेतले, त्याच्यामुळे सोयाबीनचा प्रश्न आता मिटलेला आहे. हे कुठले निर्णय त्यांनी घेतले, तर एक आता उल्लेख केला की खाद्यतेल आयातीवरचं जे शुल्क आहे ते वाढवलेलं आहे, त्याच्यामुळे खाद्यतेलाची आयात कमी होऊन सोयाबीनला बूस्ट मिळेल असं एकंदर चित्र होतं. दुसऱ्या निर्णयाने काय घेतला, तर सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना अनुदान दिलं. तिसरा निर्णय काय घेतला, तर सरकारी खरेदी आम्ही सुरू करू हे त्यांनी डिक्लेअर केलं. तर त्यांचं म्हणणं की ह्या 3 निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं काही झालेलं नाही. खाद्यतेल आयात शुल्काचं आपण बघितलं की त्याचा फायदा काही झालेला दिसत नाही आहे. ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनमध्ये 18% तेल असतं. त्यामुळं सोयाबीनच्या तेलाचा जो काही परिणाम असतो भावावरती तो थोडासा कमी असतो आणि सोयाबीनचं जे काही मागणी पुरवण्याचं गणित असतं, त्याचे रेट काय आहेत, त्याची निर्यातीला किती मागणी आहे, त्याच्यावरती रेट जास्त प्रमाणात ठरतात. त्यामुळे तुम्ही सोयाबीन तेलाबद्दल निर्णय घेतला पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही, तो निर्णय सोयाबीनबद्दल घ्यायला पाहिजे होता, तो मात्र निर्णय काही झालेला नाही. दुसरं सरकारी खरेदीचं आपण आता बघितलं की सरकारी खरेदी प्रत्यक्षात सुरूच झालेली नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा बाजारावर जो काही परिणाम होणं अपेक्षित होतं तो झालेला नाही आहे. पण तिसरं भावांतर म्हणून तुम्ही जे काही अनुदान दिलं तर ते तुटपुंज अनुदान होतं. त्यामुळे धनंजय मुंडे जर किती सांगत असले की हे अनुदानामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघालं तर ते खोटं आहे, परंतु त्यांना त्याच्या पलीकडे सांगण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही आहे. त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांची ते दिशाभूल करतात. परंतु आता हे काय शेतकऱ्यांपर्यंत लपून राहिलेलं नाही आहे, कारण त्यांना बाजारामध्ये काय रेट मिळतोय, आपलं किती नुकसान होतं हे तर त्यांना दिसतंच आहे. त्याच्यामुळे सरकारने किती जरी नॅरेटिव्ह सेट केलं आणि कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे त्या सगळ्या निर्णयांचं श्रेय घेत होते की मी पाठपुरावा केल्यामुळे हे सगळे निर्णय झाले आणि त्याच्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मी सोडवू शकलो, अशा प्रकारचं त्यांना शेतकऱ्यांसमोर आपली प्रतिमा निर्माण करायची होती. परंतु प्रत्यक्षामध्ये तसं काही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा जो काही फुगा नुसता फुगवलेला होता तो किती काळ राहणार, कारण शेवटी दिवाळीसारखा सण होता, दिवाळीसारख्या सणामध्ये शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाखाली सोयाबीन विकावं लागलं. त्यामुळे हे जे काही नॅरेटिव्ह आहे धनंजय मुंडे आणि एकंदर सत्ताधारी पक्षाचे नेते हे करत आहेत ते खोटं आहे, हे शेतकऱ्यांना तर कळते. बरं सर, आता हा झाला सोयाबीनचा मुद्दा, पण शेतकऱ्यांची नाराजी आहे हे आपल्याला माहिती आहे, तुम्ही जसं म्हणालात तसं, म्हणजे इतरही ऊस उत्पादक असतील, कांदा उत्पादक असतील, यांची नाराजी आहे. आणि कांदा उत्पादकांनी, ऊस उत्पादकांनी लोकसभेला मोठ्या प्रमाणात महायुतीला एक झटका दिलेला होता. मग त्यामुळे मी जे विचारतोय ना, तर त्याचं कारण असं की महायुतीला जर का लोकसभेत फटका बसला असेल ह्या प्रश्नांचा, तर तो आता विधानसभेला सुद्धा बसू शकतो का? म्हणजे कापूस असेल, सोयाबीन असेल, या पिकांचे भाव पडलेलेच आहेत, तर त्याच्यामुळे विधानसभेत तो बसेल का? नाही, लोकसभेच्या वेळेस असं ट्रेंड दिसला की देशभरातले शेतकरी सरकारवर नाराज आहे, कारण सरकारची जी काय आयात निर्यातीची धोरणं होती त्याच्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आणि त्याची रिॲक्शन लोकसभेच्या निकालामध्ये दिसली. बरोबर. आणि तसाच फटका मग विधानसभेला बसणार का? तर आता अशा प्रकारचं चित्र आहे की त्यावेळेस जे काही शेतकऱ्यांचे जे प्रश्न ऐरणीवर आले होते त्या पद्धतीचं नॅरेटिव्ह इकडे दिसत नाही आता विधानसभेला. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की जो विरोधी पक्ष आहे त्याला ह्याच्यामध्ये अपयश आलेलं आहे की हे काही शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे तो संघटित करावा आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधात रान उठवावं, अशा प्रकारची जी अपेक्षा विरोधी पक्षाकडून होती त्याच्यामध्ये ते खूप कमी पडलेले आहेत.
म्हणजे शेतीच्या प्रश्नावरती मोबिलायझेशन करावं किंवा शेतीचे जे प्रश्न आहेत ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये केंद्रस्थानी आणावेत, ही भूमिका कोणाची असायला पाहिजे? विरोधी पक्षाची असायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पण विरोधी पक्षांनी काही खूप चांगली कामगिरी केली त्याच्यातला भाग नाही, परंतु त्यावेळेस शेतकरीच स्वतःहून पुढे आलेले होते आणि शेतकऱ्यांनी तो प्रश्न लावून धरल्यामुळे विरोधी पक्षांना ते लावून धरावं लागले. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विरोधी पक्षांनी एक फळी उभा करायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांमध्ये जो असंतोष आहे त्याला एक वाचा फोडायला पाहिजे होती, तशा प्रकारचं काही दिसत नाही. म्हणजे त्या अर्थाने विरोधी पक्ष जे आहेत, महाविकास आघाडीतले 3 पक्ष, ते गाफील राहिलेले दिसतात. त्यांना असं दिसतंय की सरकारच्या कारभारावर शेतकरी नाराज आहेत, त्यामुळे ते आपोआप आपल्या बाजूने उभे राहतील, आपल्याला मतदान करतील, अशा प्रकारचं समज त्यांनी करून घेतलेलं आहे. थोडक्यात त्यांनी शेतकऱ्यांना गृहीत धरलेलं आहे. आता तुम्ही लक्षात आलं असेल की 5 वर्षापूर्वी पाशा पटेल यांच्या पुढाकारातून त्यांनी शेतकरी दिंडी काढली होती. पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा म्हणून त्यांनी ते दिंडी काढली होती. आता प्रत्यक्षात जर आता बघितलं तर ते नौटंकीच होती, कारण त्यानंतर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी काय केलं आपल्याला माहिती नाही. परंतु किमान त्या प्रकारची नौटंकी तरी आताच्या विरोधी पक्षांनी करायला पाहिजे होती ना, ती त्यांनी केलेली नाही. तुम्हाला कुठे दिसतंय का की सोयाबीनच्या प्रश्नावर काही रॅली काढली, मोर्चा काढलाय किंवा काही दिंड्या वगैरे काढल्यात किंवा काही असं एकंदर मेळावा भरवला आहे, अशा प्रकारचं काही ते दिसत नाही. ज्या अर्थाने हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ह्याच्यावरती एक आंदोलन उभं करायला पाहिजे, अशा प्रकारची काही मांडणी विरोधी पक्षाकडून झालेली नाही. त्याच्यामुळे त्या अर्थाने हे जे प्रश्न केंद्रस्थानी यायला पाहिजे होते ते या विधानसभेच्या निवडणुकीत दिसत नाही. दुसऱ्या ह्याच्यातला जो प्रश्न आहे की शेतकरी मतदार आहेत, तर शेतकऱ्यांना तरी वाटतं का की ह्या प्रश्नावरती निवडणूक फिरायला पाहिजे? तर तुम्ही आता सगळीकडे फिरत होता महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेस सगळ्याकडले शेतकरी त्यांची नाराजी स्पष्ट शब्दामध्ये बोलून दाखवत होते. बरोबर. सोयाबीनला रेट नाही, कापसाला रेट नाही, मक्याचे रेट पडलेत, कांद्याला रेट नाही आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पण नाराजी आहे, दूध उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी आहे. जे सगळे जे घटक आहेत त्या सगळ्यांची नाराजी स्पष्टपणे ते बोलून दाखवत होते. परंतु त्यावेळेस पण तुम्ही त्यांना विचारलं की मग मुख्यमंत्री कोण होणार, तर एक लातूरमधल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की नाराजी आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. म्हणजे त्या अर्थाने त्यांना असं वाटत नाही की हे प्रश्न राजकीय चर्चेमध्ये त्याचं काहीतरी एक आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर राजकीय प्रक्रियेतून मिळेल ह्याच्यावरचा विश्वास त्यांचा उडालेला आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे का, तर आहे, परंतु त्याचा निवडणुकीशी थेट संबंध आहे का, तर ह्याचा संबंध आहे असं त्यांना काही वाटत नाहीये. म्हणजे त्यांचा दुसरा एक असा समज झालेला आहे की बाबा कुठलाही पक्ष सत्तेवर आला तर शेतकऱ्यांचं काही भलं होत नाही. त्यामुळे आता ह्याच पंचवार्षिकचं जर आपण उदाहरण घेतलं, पहिले 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि नंतर महायुतीचं सरकार आहे. त्याच्या आधी पण सगळ्या पक्षांचा अनुभव घेऊन झालेला आहे. त्यामुळे आता खांदेकरी बदलला म्हणून काही मन जिवंत होत नाही, अशा प्रकारची हातबलतेची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे सरकार कुठल्याही पक्षाचं आलं तरी हे आपले प्रश्न काय सोडवू शकणार नाहीत किंवा सुटू शकणार नाहीत, अशा प्रकारची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे. आणि दुसरं आधी मी उल्लेख केला त्याप्रमाणे विधानसभेची जी निवडणूक आहे ती स्थानिक मुद्द्यांवरती जास्त प्रमाणात लढवली जाते आणि तिथं जातीपातीचे गणितही जास्त निर्णायक आहेत. आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं ह्या जातीपातीच्या गणिताला एक वेगळा आयाम आलेला आहे, त्याला एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि मग तिथले जे काही स्थानिक प्रश्न आहेत तर ते स्थानिक प्रश्न मग ह्याच्यावरती जास्त ओव्हरपॉवर करतात. आता समजा आता आपण उदाहरण घेतलं की सोयाबीनची सगळ्यात मोठी बेंचमार्क बाजारपेठ कुठली आहे, तर लातूर. बरोबर. मग लातूरमध्ये तरी किमान सोयाबीनच्या प्रश्नावरती चर्चा असायला पाहिजे. तिथं चर्चा आहे का? नाही. तिथे 2 मतदारसंघ आहेत, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण. तर लातूर शहर मतदारसंघामध्ये आता कुठली चर्चा आहे, तर शिवराज पाटील चाकूरकर यांची सून तिथं भाजपच्या तिकीटावर उभी आहे, त्यामुळे तिथले मराठा विरुद्ध लिंगायचा वाद असेल किंवा तिथले काही स्थानिक प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती ती निवडणूक आहे. तिथं सोयाबीनचा प्रश्न काही चर्चेत नाही. पण लातूर ग्रामीणमध्ये तर मग ग्रामीण भागातला सगळा परिसर त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे तिथं तरी सोयाबीनचा विषय चर्चेत आहे असं वाटत होतं. तिथंही तसं दिसत नाही आहे. धीरज देशमुख विरुद्ध भाजपचे रमेश कराड यांच्यामध्ये लढत आहे आणि ती लढत चुरशीची होती असं एकंदर वातावरण तिथं आहे. परंतु तिथं पण सोयाबीनचा मुद्दा आहे का, तर नाही. तिथं पण जातीचे गणित आहेत आणि स्थानिक प्रश्न आहेत. आणि इंटरेस्टिंगली मग तिथं शेतीचा प्रश्न आहे का, तर आहे, पण कुठला आहे, तो ऊसाचा प्रश्न आहे. तिथं ऊसाच्या प्रश्नावरती चर्चा होती, कारण हे काही कारखाने आहेत हे धीरज देशमुखांच्या अखत्यारीत आहेत कारखाने, त्यामुळे तिथली जी गणित आहेत ती वेगळी आहेत. ऊसाला भाव किती मिळाला, ऊसाचं नेमकं गणित काय आहे, त्यात ह्यांचं दोघांची भूमिका काय आहे, हे पण कारखाना काढणार होते. त्यांचा कारखाना अजून सुरू झालेला नाही रमेश कराडांचा. तर म्हणजे ऊसाचा प्रश्न तिथे चर्चेत आहे, परंतु सोयाबीनचा प्रश्न मात्र तिथे चर्चेत नाही. त्यामुळे हा पण एक फॅक्टर आहे की जो नगदी पीक आहे त्या पिकामधले शेतकरी राजकीयदृष्ट्या जागरूक असतात,
ते आपल्या हक्काबद्दल सेन्सिटिव्ह असतात आणि त्याबद्दल ते प्रश्न ते उपस्थित करत असतात. पण सोयाबीनसारखा प्रश्न आहे, कापसासारखं जे पीक आहे ते शेतकरी मात्र त्यांना झळ बसत असून सुद्धा तितकेसे राजकीयदृष्ट्या जागरूक नसतात. आणि त्यांची जी काही कुठल्या ह्याच्यावरती मतदान करायचं तर त्यातला एक मुद्दा डेफिनेटली आहे की आपल्या मालाला भाव नाही, त्याच्याबद्दल त्यांची जी काही नाराजी आहे, त्याच्यामुळं ती नाराजी त्याच्या मतदानावर त्या ह्याच्यामधनं दिसेल आपल्याला. परंतु फक्त त्याच्यावरतीच सगळी निवडणूक फिरेल असं काही चित्र आता दिसत नाही. त्या अर्थाने मी असं म्हणतो की जसा निर्णायक ठरला होता हा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या वेळेस, त्यावेळेस इतका निर्णायक ठरेलच ह्याची काही शाश्वती नाही. परंतु अनेक जे घटक आहेत सरकारच्या विरोधात त्याच्यामधला हा घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे हे आपल्याला म्हणता येईल. मग सर, शेतीचे प्रश्न अजिबातच या निवडणुकीत निर्णायक ठरणार नाहीत का, किंवा काही त्याला महत्त्वच नाही आहे का शेतीच्या प्रश्नांना? नाही, तसं नाही म्हणता येणार. ह्याच्यामध्ये मतदारांची जी काही रिॲक्शन असते ना त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी हे कोरडवाहू शेतकरी आहे, अल्पभूधारक शेतकरी आहे, त्यांची तशी राजकीय बार्गेनिंग पॉवरच कमी असते. त्यामुळे त्यांच्या रोजच्या जगण्या मरण्याची जी काही झगडा असतो तो इतका तीव्र असतो, ते प्रश्न इतके तीव्र असतात की त्यांना त्यासाठी बऱ्याच बाकीच्या गोष्टींवरती अवलंबून राहावं लागतं. त्याच्यामुळं त्यांचा जो राजकीय निर्णय आहे ते त्या गोष्टींवरती डिपेंड असतो. त्याच्यामुळे फक्त आमच्या मालाला भाव नाही म्हणून आम्ही लगेच विरोधात मतदान करू किंवा यांच्या बाजूने मतदान करू असा निर्णय घ्यायला त्यांना खूप प्रॅक्टिकल अडचणी येतात. परंतु जे काही कॅश क्रॉप असतात, समजा ऊस उत्पादक शेतकरी आहे किंवा कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्यांची मात्र रिॲक्शन वेगळी असते. त्यांची त्या अर्थाने किंवा त्या तुलनेमध्ये बार्गेनिंग पॉवर जास्त असते. तर उदाहरण जर आपण बघितलं तर ऊस उत्पादक शेतकरी, तर ऊस उत्पादक शेतकरी हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. का शेतकरी संघटनांचं सगळं राजकारण जर तुम्ही बघितलं तर शेतकरी संघटनेची आंदोलनं जी यशस्वी झाली ती कुठली यशस्वी झाली? कांद्याचं आंदोलन यशस्वी झालं आणि ऊसाचं आंदोलन यशस्वी झालं. म्हणजे साखरपट्ट्यामध्ये संघटना वाढली. त्याचं कारण हेच आहे, कॅश क्रॉपवाला जो शेतकरी असतो तो तुलनेने जरा त्याची आर्थिक परिस्थिती बरी असते, त्यामुळे तो राजकीयदृष्ट्या जागरूक असतो आणि तो याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो या प्रक्रियेमध्ये, आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये आणि एकंदर राजकीय प्रक्रियेमध्ये. आत्ताच्या विधानसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर जे काही साखरपट्ट्यातले मतदारसंघ आहेत तिथं तुम्हाला स्पष्टपणे दिसतं की तिथली जी निवडणूक आहे ती ह्याच मुद्द्यांवरती लढली जाते. म्हणजे बाकीचे फॅक्टर आहेत पण त्या फॅक्टरपेक्षा किंवा त्याला जोडून आणि त्या फॅक्टरच्या तुलनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो ऊसाचे जे काही प्रश्न आहेत ते होते. उदाहरणार्थ आपण पश्चिम महाराष्ट्राचं घेऊ. पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी चांगली आहे, ते कारखाने चांगला दर पण देतात, त्याच्यामुळे मग तिथं गणितं वेगळी आहेत. एक उदाहरण आपण कोल्हापूर जिल्ह्याचं घेतलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही प्रमुख मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये ऊसाचा प्रश्न हा निर्णायक ठरतो. बरोबर. शिरोळचा मतदारसंघ आपण घेतला, तिथं गणपतराव पाटील उभे आहेत, दत्त शिरोळचे, राजेंद्र पाटील यड्रावकर उभे आहेत, त्यांचा शरद कारखाना आहे आणि त्यांच्या विरोधात उल्हास पाटील उभे आहेत, माजी आमदार, जे आता परत स्वाभिमानीमध्ये आले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये. तर तिथं ऊसाच्या भोवतीच सगळं चर्चा तिथं आहे. ते दोन साखर कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता अशी लढत तिथं आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातले बाकी पण तुम्ही मतदारसंघ बघितले तर साखर कारखाना तो कोणी चालवायला घेतला, कुठला कारखाना बंद पडला, कुठला कारखाना किती रेट देतोय, त्याच्या भोवतीच तिथलं राजकारण फिरतंय. त्या अर्थाने मग ऊसाचा प्रश्न तिथं केंद्रस्थानी आलेला आहे. पण त्या प्रकारचे प्रश्न मराठवाडा विदर्भामध्ये केंद्रस्थानी आलेले नाही आहेत. एक तर मराठवाड्यातले काही पॉकेट वगळले तर तिथे काही कारखानदारी काही फारशी चांगली दिसत नाही. परंतु मी सांगितलं की लातूर ग्रामीणमध्ये ऊसाचा प्रश्न आहे केंद्रस्थानी. पण तशा प्रकारचे प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे तिथं केंद्रस्थानी येत नाहीत, कारण तिथं त्यांची राजकीय बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कमी पडते. शेतकरी नाराज आहेत तर ती नाराजी मी पण बघितली आता ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस. मुद्दा असा आहे की लोकसभेला ती नाराजी होती, लोकसभेची निवडणूक बघितली किंवा विधानसभेची येणारी निवडणूक तुम्ही जसं म्हणतात की ती त्या फॅक्टर भोवती फिरणार नाही. मग हा मूळ मुद्दा काय आहे की शेतकऱ्यांची नाराजी आहे पण मग ती केंद्रस्थानी येत का नाही, त्याच्यासाठीचे फॅक्टर काय कारणीभूत आहेत किंवा काय नेमकं कारण काय? एक तर मी सांगितलं की विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने याच्यावर रान उठवायला पाहिजे होतं ते केलेलं नाही. त्याच्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचा आक्षेप काय होता की विरोधकांनी एक नॅरेटिव्ह सेट केलं संविधान बदलणार म्हणून आणि त्याच्याभोवती मग निवडणूक फिरली आणि आम्ही हारलो. ह्याचा अर्थ काय की विरोधकांकडे एक अशी शक्ती असते की ते निवडणुकीचं नॅरेटिव्ह सेट करू शकतात आणि त्याच्याभोवती निवडणूक फिरवू शकतात. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय फिरली नाही, कारण तशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधी पक्षाला अपयश आलं, हे एक प्रमुख कारण आहे. दुसरं कारण आहे की स्थानिक जे घटक असतात ते महत्त्वाचे ठरतात. आणि तिसरं एक महत्त्वाचं आहे की शेतकरी जरी आपली नाराजी बोलून दाखवत आहेत परंतु त्याच मुद्द्यावर ते मतदान करतील की नाही ह्याचा ते अंदाज लागू देत नाहीत. तेव्हा असं काही नाही आहे की ते शेतकरी नाराज आहेत पण तरी ते महायुतीला मतदान करतील असं काही आत्ता सांगता येत नाही. परंतु ज्या प्रकारे 100% लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दिसत होतं
की इथं फटका बसणार आहे भाजपला किंवा सत्ताधारी आघाडीला, तसं आता 100% सांगता येत नाही. त्याचा दुसरा एक मुद्दा असा आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा ऊस उत्पादक शेतकरी असतील, तर ते शेतकरी अनेक मतदारसंघांमध्ये आपापल्या जे काही उमेदवार आहेत त्यांना जाब विचारत होते. विशेषतः त्यावेळेस जे सत्ताधारी पक्षाचे खासदार होते त्यांना जाब विचारत होते की हे आमचे रेट पडलेले आहेत त्याच्यावर तुम्ही काय केलं, आणि तो रोष मोठ्या प्रमाणात तिथं सामोरा येत होता. त्या प्रकारे विधानसभा निवडणुकीला दिसत नाही. आपण काही आहे की बाबा हिंगोलीमध्ये त्या सभेमध्ये पाशा पटेलच्या सभेमध्ये गोंधळ झाला की पाशा पटेल हमसे जो टकराएगा वगैरे घोषणा देत होते, आणि मग शेतकरी जे आहेत त्यांनी सांगितलं की सोयाबीनवर बोला, आणि त्याच्यावर पाशा पटेलला बचावात्मक पवित्र्यात जायला लागले. तर हे अपवाद आहेत, पण असे एक सर्रास चित्र दिसत नाही की लोक सत्ताधाऱ्यांना जाब विचारतायत आणि त्यांच्या सभा उधळून लावतायत किंवा त्यांना गावामधून पळवून लावतायत. अशा प्रकारचं चित्र दिसत नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते महायुतीलाच मतदान करतील. म्हणजे बऱ्याचदा शेतकरी असं असतात की ते सायलेंट त्यांचं एक बिहेवियर असतं की त्यांनी सगळ्यांची दखल घेतलेली आहे, आणि मग आम्ही ऐनवेळी ठरवू आता काय करायचं, कुठून कशाला कोणाला धडा शिकवायचा. त्यामुळे मग हे ज्या प्रकारचं नॅरेटिव्ह दिसत होतं त्या प्रकारचं नॅरेटिव्ह आता लोकसभेला दिसत होतं तसं नॅरेटिव्ह आता दिसत नाही आहे. परंतु याचा अर्थ हे प्रश्न अगदीच बेदखल झालेत अशातलाही भाग नाहीये. त्यामुळे हे प्रश्न जिवंत आहेत. कारण की बोलताना तर सगळे शेतीच्या प्रश्नावरती शेतकरी बोलतायत, नाराजी दाखवतायत. पण मग दुसरा एक मुद्दा असा सुद्धा आहे सर की धर्म आणि जातीचं राजकारण ज्या पद्धतीनं ते नॅरेटिव्ह सेट केलं जातंय, भले विरोधकांकडून एक नॅरेटिव्ह असं केलं गेलं लोकसभेला की संविधान धोक्यात आहे वगैरे वगैरे, पण दुसरीकडे हे पण आहे की धर्म आणि जात. तर मग धर्म आणि जात हा फॅक्टर सुद्धा महत्वाचा आहे. आता शेतकऱ्यांमधली जी नाराजी आहे ही तर कुणापासून लपून राहिलेली नाहीये. शेतकऱ्यांमधल्या नाराजीकडे बघण्याचा विरोधी पक्षाचा दृष्टिकोन काय आहे, सत्ताधारी पक्षाचा त्याला रिस्पॉन्स काय, हे घटक इथं महत्वाचे ठरलेले आहेत. विरोधी पक्षाला ह्याचा फायदाच उठवता आलेला नाही. हे आपण आता बघितलं की ते त्या अर्थाने ते खूप त्यांचा कारभार ढिसाळ राहिलेला आहे किंवा शिथिल राहिलेले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना ज्या प्रकारे ह्या शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे त्याचा राजकीय फायदा उठवून आपण निवडणुकीमध्ये याचा प्रमुख मुद्दा बनवावा आणि त्याच्यावरती मतं मागावीत. ह्यासाठी त्यांनी जे काही आक्रमक पवित्र घेऊन लढाई करायला पाहिजे होती ती त्याच्यामध्ये ते कमी पडलं. दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन काय आहे, सत्ताधाऱ्यांनी अचूक जोखले की शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला. त्याचं टायमिंग चुकलं, त्याच्यामध्ये अपेक्षित परिणाम झालेला नाही वगैरे सगळं ठीक आहे. परंतु त्यांनी ते बरोबर पुढचा धोका त्यांनी ओळखला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. आधी धोरणात्मक निर्णय घेतले. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, ज्याला ते मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, म्हणजे निवडणुकीचं इलेक्शन मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये भाजप माहीर आहे. कारण त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता नाही आहे. पैसे असू देत किंवा बाकीची काही साधन सामुग्री आहे ते त्यांच्याकडे भरपूर आहे, ते अचाटच आहे. त्याच्यात वापर करून ते इलेक्शन मॅनेजमेंट आहे ते मायक्रो लेवलला जाऊन करतात. मग त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न आता त्यांनी चालवला आहे की शेतकऱ्यांमधली जी नाराजी आहे हा फॅक्टर कमी करायचा असेल किंवा निष्प्रभ करायचा असेल तर मायक्रो मॅनेजमेंट जे आहे त्याच्यावरती आपल्याला खूप फोकस करायला पाहिजे. त्या प्रकारचं मायक्रो मॅनेजमेंट त्यांनी केलं. मग हा साधनसामुग्रीचा पुरवठा हा एक मुद्दा झाला, पण त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघामधली स्थानिक गणितं काय आहेत आणि तिथं मग आपल्या विरोधातली जी काही मतं आहेत त्याच्यामध्ये फाटाफूट करण्यासाठी काय करायला पाहिजे. अनेक उमेदवार उभे केले पाहिजेत, अपक्ष उमेदवारांना रसद पुरवली पाहिजे, आणि तिथले काही जातीपातीचे गणित आहेत त्याच्याप्रमाणे मग विरोधी मतामध्ये फूट पाडणं हा एक कलमी कार्यक्रम राबवायचा जेणेकरून आपल्या उमेदवारांना फायदा होईल. अशा प्रकारचं प्रत्येक मतदारसंघातलं जे काही गणित आहे, राजकीय सामाजिक आणि आर्थिक गणित लक्षात घेऊन त्यांनी त्या प्रकारचं मायक्रो प्लॅनिंग तिथं केलेलं आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की शेतकऱ्यांमधल्या नाराजीला निष्प्रभ करण्यासाठी मायक्रो प्लॅनिंगचं त्यांचं जे काही हत्यार आहे त्यांनी ते व्यवस्थितपणे ते वापरत आहेत. आणि दुसऱ्या ह्याच्यामधला मुद्दा काय की ठीक आहे, मग शेतकऱ्यांमधली नाराजी आहे हा मुद्दा जर आपल्याला साईडलाईन करायचा असेल तर मग जाती अस्मिता आणि धार्मिक अस्मिता हे जे काही भाजपचे हातखंडे प्रयोग आहेत तर त्याला एक वेगळ्या प्रकारे आणखी ते चर्चेमध्ये आणायचे. आता मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पण ते काही जातींची जी काही समीकरणं जुळत आहेत तर एका मर्यादेपलीकडे भाजपला त्याच्यापासून धोकाच आहे. जे मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर आहे, विदर्भामध्ये ओबीसीचं फॅक्टर आहे, तर त्याच्यामध्ये एका मर्यादेपलीकडं जाती ध्रुवीकरण झालं तर त्याला भाजपला फटका बसतो. हे लक्षात आल्यामुळे मग त्यांनी धार्मिक अस्मितेचा जो मुद्दा आहे तो परत एकदा चर्चेत आणलेला आहे. म्हणजे बटेंगे तो कटेंगे हे जे आहे किंवा एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा त्याचाच प्रकार आहे ना. आणि निवडणुकीच्या तुम्ही ऐन एका मधल्या टप्प्यामध्ये हे मुद्दे तुम्ही प्रचारामध्ये आणले, त्याच्या रोख स्पष्ट आहे. बरोबर की धार्मिक अस्मितेचे जे मुद्दे आहेत त्याच्यामुळे मग जातीतली जी काही हे आहे
जाती ध्रुवीकरणाचे जे काही तोटे होऊ शकतात जी काही त्याला उतारा मिळू शकतो. म्हणजे मग समस्त जातीचे हिंदू एक आहेत असं म्हणून मग हिंदू विरुद्ध मुसलमान असं ध्रुवीकरण करायचं. आणि आता मराठवाड्यामध्ये रजाकाराचा फॅक्टर पण त्यांनी चर्चेत आणलं. बरं. आता ते ॲक्च्युली मराठवाड्यामध्ये हा रजाकार फॅक्टर चालत नाही, कारण त्याचे जे काही संदर्भ आहे ते सगळे लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही फक्त हिंदू विरुद्ध मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी म्हणून आता योगी आदित्यनाथ त्यांनी तो फॅक्टर आणला किंवा अमित शहानी पण आणला. तर त्या प्रकारचा फॅक्टर चालत नाही किंवा देवेंद्र फडणवीस पण त्याच्याबद्दल बोलले. तर त्यांना ते माहिती आहे, परंतु एक धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठीचा एक कुठलाही मुद्दा सोडायचा नाही याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू आहे. थोडक्यात ह्याच्यात काय दिसतं, सत्ताधाऱ्यांचा अप्रोच काय दिसतो, तर शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही ॲड्रेस करतोय असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला ते निष्प्रभ करण्यासाठी मग बाकीचे जे काही नॅरेटिव्ह आहेत ते चर्चेत आणायचे. आणि मग एवढं करून पण मग आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी जाहीरनाम्यामध्ये वाटेल त्या गोष्टी केलेल्या आहेत. बरं सर, आता जाहीरनाम्याचा उल्लेख केलाच आहे तुम्ही, तर आता या दोघांचे जाहीरनामे आलेले आहेत. महाविकास आघाडीचा आलाय, भाजपचा एक आलाय, म्हणजे महायुतीत भाजपचा एक वेगळा, परत अजित पवारांचा एक वेगळा असा आलेला आहे. तर दोन्ही जर बघितले आपण, महाविकास आघाडी आणि महायुती, तर या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय आहे का? जाहीरनाम्यांची चर्चा भरपूर झालेली आहे. दोघांच्या जाहीरनाम्यामध्ये काय आहे, पण ह्याच्यामध्ये दोघांचा दांभिकपणा दिसतोय. तो कसा? आता म्हणजे सगळ्यांनी फुकट वाटायची स्पर्धा लागलेली आहे. तर लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना मग आधी काँग्रेसने टीका केली की आर्थिक स्थिती काय आहे राज्याची, ते परवडणार आहे का वगैरे. पण आता मी तर 1,500 रुपये, काँग्रेस म्हणते की आम्ही 3,000 रुपये देऊ, आणि महायुतीने सांगितलं की आम्ही परत सत्तेवर आल्यानंतर हे 1,500चे मी 2,100 रुपये करू. म्हणजे हे फुकट वाटायचं, ह्याच्यावर दोघांचं एक मत आहे. दुसरं हे शेतकरी सन्मान निधी, तर महायुतीने सांगितलं की आता जे काही 12,000 रुपये मिळतात ते आम्ही 15,000 करू, आणि काँग्रेस ते पण काय ते बंद करणार नाहीत, ते पण पैसे देणारच. तिसरा मुद्दा आहे तो कर्जमाफीचा. त्याच्यामध्ये मात्र थोडासा फरक आहे. महाविकास आघाडीने सांगितलं की 3 लाखापर्यंत कर्ज आम्ही माफ करू, आणि त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे. लोकसभेच्या प्रचारापासून ही कन्सिस्टन्सी आहे. राहुल गांधी पण वारंवार सांगत असतात की आम्ही कर्जमाफी करू. इथं मात्र कर्जमाफीचा मुद्दा आधी भाजपकडनं चर्चेत नव्हता, कारण आता गेले 2 वर्ष झाले चर्चा सुरू आहे कर्जमाफी द्या म्हणून. कारण आसमानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी जेरीस आलेले, त्यामुळे हे आपल्या पण जे प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या, त्या प्रतिक्रियेमध्ये असतं की बाबा कर्जमाफी करा. आतापर्यंत मग केंद्रातलं सरकार असू दे किंवा राज्यातलं सरकार असू दे, हे याच्याकडे ढुंकून बघत नव्हतं. पण ज्यावेळेस आता हे कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर येत असं लक्षात आलं की लगेच देवेंद्र फडणवीस अचानक जाहीर करून टाकले की आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करून टाकू. त्यात महाविकास आघाडीने सांगितलं होतं की 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू. हे तसं काही सांगितलं नाही. याचा अर्थ ते सरसकट सगळं कर्ज माफ करणार असं त्याचा अर्थ निघतो. आणि कालच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही संपूर्ण कर्ज माफ करणार. आता दुसरा मुद्दा आहे तो भावांतर योजनेचा. तर महायुतीने काय सांगितलं की परत आम्ही सत्तेवर आले की आम्ही भावांतर योजना लागू करू. विशेषतः सोयाबीनसारखं जे पीक आहे, ज्यावेळेस त्याचे रेट हमीभावापेक्षा खाली जातील त्यावेळेस आम्ही भावांतर योजना लागू करू. आणखी एक त्यांनी सांगितलं की हे सोयाबीनला आम्ही किमान 6,000 रुपये भाव देऊ. अरे पण तुमचे आत्ता हात कोणी बांधून ठेवले? आता काय तुम्ही विरोधी पक्षात आहे का? आणि ज्यावेळेस आता खरोखर गरज होती, आता तुम्ही सरकारी खरेदीचं काय नाटक केलं की हे माहीत होतं की सरकारी खरेदीने ह्याचे काही उपाय होणार नाही, सरकारी खरेदीची अंमलबजावणी होणार नाही, आणि त्याच्यामुळे जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांना प्रतिशत फायदा होणार नाही, हे माहीत होतं ना. बरोबर. आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये पण याची सविस्तर चर्चा केलेली होती. बरोबर. मग त्यावेळेस भावांतर योजना लागू करण्याची बुद्धी ह्यांना का सुचली नाही? पण आधी ह्यांनी सांगितलं की आम्ही भावांतर म्हणून 5,000 रुपये ह्यांना दिले, तर ते काय भावांतर नव्हतं, ते अनुदान होतं. नंतर पण सरकारी खरेदीच्या ऐवजी भावांतर योजना लागू करायला पाहिजे होती, त्यावेळेस तुम्ही केली नाही. ज्यावेळेस सत्तेवर असताना तुम्ही करू शकत नाही, तर पुढच्या थपा काय सांगताय? तोच मुद्दा कर्जमाफीचा पण आहे. मग आता कर्जमाफी करायला अडचण काय होती तुम्हाला? त्यावेळेस सत्ता आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं तुम्ही मधाचं बोट लावताय. मग आता तुम्हाला अडचण काय होती? ह्या सगळ्या भूलताप आहेत. ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की सरकार शेतकरी आपल्यावर नाराज आहे, त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगता की आम्ही भावांतर योजना लागू करू, कर्जमाफी करू, सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ. आता सोयाबीनला 6,000 रुपये भाव देण्यासाठी तुम्ही दिंडी काढली होती, त्याला आता 10 वर्ष होऊन गेली. आता पण तुम्ही तेच आश्वासन देता तुमच्या जाहीरनाम्यामध्ये. त्यासाठी ठोस तुम्ही काय करणार आहे आणि सत्तेवर असताना तुम्ही काय केलं, ह्याचा सगळा तळा शेतकऱ्यांपुढे आहे ना. ह्याच्यातला आणखी एक मोठा दांभिकपणा काय आहे की तुम्ही भाजपचे जे अधिकृत सोशल मीडियाचे जे सगळे जे पेज आहेत, हँडल्स आहेत, ट्विटर अकाउंट आहेत, त्या सगळ्यावरती तुम्ही बघा, त्यात एक स्पष्ट उल्लेख आहे की महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप काही केलं. म्हणजे 0 वीज बिल दिलं, अखंडित वीज पुरवठा केला आणि शेतीमालाचं विक्रमी उत्पादन झालं. ह्याच्यामुळं ह्या महायुती सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांची भरभराट झाली आणि शेतकरी कर्जमुक्त झाले.
अरे मग शेतकरी कर्जमुक्त झाले तर त्यांचं कर्ज कसं माफ करणार आहे तुम्ही? इतका दांभिकपणा, इतका खोटारडेपणा आहे का? आणि शेतकऱ्याची भरभराट झाली हे तुम्ही त्या शेतकऱ्यांना सांगणार की ज्याला दिवाळीला सोयाबीन आपला हमीभावापेक्षा खाली विकावं लागलं, अतिवृष्टीमुळे तिचं सगळं नुकसान झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना तुम्ही अशा बोलतापा देत आहे का? म्हणजे हे तुम्ही काय तुमच्या ज्या कमिट्या नेमलेल्या आहेत त्यांना जाहीरनामा तयार करायला सांगितला होता, त्यांना तरी नीट सांग. ते आपलं एक सरकारचं बाजूने एक नॅरेटिव्ह सेट करायचंय. अशा प्रचारकी थाटाचे तुम्ही हे केलं, ह्याच्यावरनं काय की तुमचा शेतकऱ्यांबद्दलचा दृष्टिकोन आहे तोच दांभिक आहे. ह्याच्या अगेन्स्ट महाविकास आघाडीने काय दिवे लावले, तर त्यांच्या पण जाहीरनाम्यामध्ये शेतीसाठी ठोस असं काही नाही. त्यांनी सांगितलं 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू. तर ते कर्जमाफीचा मुद्दा शेतकऱ्यांना अपील होतं हे मात्र मान्य करावं लागेल, कारण शेतकऱ्यांची ती मागणी आहे आणि शेतमालाला भाव मिळत नाहीयेत. परत अतिवृष्टीसारखं जे काही नैसर्गिक संकट आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की कर्जमाफी झाली पाहिजे. आणि दोघांच्या कर्जमाफीच्या आश्वासनामध्ये शेतकरी महाविकास आघाडीच्या बाजूनी थोडंसं त्यांचं सॉफ्ट कॉर्नर आहे. याचं कारण त्यांना असं वाटतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफी झालेली होती आणि देवेंद्र फडणवीस कर्जमाफी मात्र लबाडाचं अवतन आहे, हे त्यांना त्यांच्या अनुभवावरनं त्यांचं असं एक मत झालेलं आहे. त्यामुळे तो एक मुद्दा जर वगळला तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये काही कल्पकता नाही. तर ॲक्च्युली हा शेतीचा जो प्रश्न आहे, हे जे काही शेतीवरचं अरिष्ट आहे, हे खूप जुनं दुखणं आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन काढायचं असेल तर जे आपण वारंवार सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो किंवा स्ट्रक्चरल रिफॉर्म, संरचनात्मक सुधारणांवरती भर दिला पाहिजे. शेतीच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, शेतीबद्दलची धोरणं आहेत, आयात निर्यातीबद्दलचे निर्णय आहेत, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी जे काही आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती ठोस काम व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या मूलभूत मुद्द्यांवरती काम झालं तर हा शेतीचा प्रश्न सुटू शकतो. त्याच्यावेळी तुम्ही यांना फुकट वाटण्यासाठी तुमची स्पर्धा लागलेली आहे, ह्याच्यातनं शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. त्याच्यामुळं शेतीचा जो मूळ प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी ना सत्ताधारी महायुती प्रयत्नशील आहे, ना महाविकास आघाडीकडे ह्याचे काही विजन असलेले दिसते. त्याच्यामुळं हे जे शेतीच्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात ह्यांचा चुकीचा आहे. हे फक्त निवडणुकीसाठी तात्पुरतं काहीतरी घोषणा करायची म्हणून सत्ताधारी पक्ष असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे, ह्यांचा ह्याच्या पलीकडे काही झेप जात नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये ह्याच्याबद्दल एक निरुत्साह आहे ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेबद्दल. त्याचं हे कारण आहे, कारण कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी आपले प्रश्न सोडवू शकेल ह्याच्याबद्दलचा त्यांचा विश्वासच आता डळमळ झालेला आहे. आणि दुसरं एक हे झाले की आता हे जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं ते अधिकृत 6 पक्ष आता मैदानात आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त मग हे अपक्ष उमेदवार वेगळेच आहेत किंवा स्थानिक तिथं ज्यांचा प्रभाव आहे असे आघाड्यात त्यांचे उमेदवार वेगळेच आहेत. त्यामुळे सगळ्या राजकारणात सुथडा झालेला आहे आणि ह्या मतदानाबद्दल किंवा निवडणुकाबद्दल लोकांना एक उभा आलेला आहे. त्यामुळे पण हा एक मुद्दा आहे की बाबा शेतीचे प्रश्न त्या पद्धतीने ऐरणीवर आलेले नाही आहेत, कारण लोकांना त्या निवडणुकीबद्दलच एक प्रकारचं एक संताप अशी परिस्थिती दिसते. एकंदर चित्र आता हे असं दिसत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. हे सगळं झालं खरं, आमच्या सोयाबीनचे भाव आणि त्याचा तिढा जो काय आहे, तो प्रश्न जो आहे तो मिटणारच नाही का? मग आता महाविकास आघाडी येऊ नये तर महायुती होती, हे असंच चालत राहणार आहे का? आणि तो मिटवायचा असेल तर नेमका मिटवला कसा पाहिजे? नाही, सोयाबीनचा आता जो प्रश्न आहे ना की सोयाबीनचे रेट आता हमीभावापेक्षा खाली आहेत. हो, ते हमीभाव किमान हमीभावापर्यंत कसे जातील किंवा हमीभावापेक्षा जास्त कसे जातील, तर हा प्रश्न सोडवणं अजिबात अवघड नाही. आता प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही खाद्यतेलाचं आयात शुल्क वाढवलं पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही, कारण ते सोयाबीनला डिमांड नाही. दुसरीकडे काय झालं की ते इथेनॉल निर्मितीसाठी मक्याचा वापर वाढला, त्याच्यामुळे ते जे DDGS तयार होतं तर ते पशुखाद्य म्हणून वापरलं जातं. त्यामुळे सोयाबीनच्या तुलनेत ते DDGS आहे ते स्वस्त आहे. त्याच्यामुळे सोयाबीनची जी काही डिमांड आहे ती आणखीनच कमी झाली आणि निर्यातीसाठी मागणी आधीच कमी आहे, जी काही आंतरराष्ट्रीय बाजारातली एकंदर स्थिती आहे. त्याच्यामुळे सोयाबीनला तर उठाव नाही. त्यामुळे सोयाबीनला रेट मिळवण्याचा असेल तर मग सोयाबीनचा उठाव वाढवला पाहिजे. हे कसं करता येऊ शकतं, तर सोयाबीनची निर्यात वाढवता आली पाहिजे. आता साधारण 25 ते 30 लाख टन सोयाबीन आपल्याकडे अतिरिक्त असतं, तर हे जर अतिरिक्त सोयाबीनची निर्यात झाली तर सोयाबीनचे रेट वाढू शकतात. हे अवघड आहे का, तर अवघड नाही. आणि केंद्र सरकार आत्ता एका रात्रीमध्ये हा निर्णय घेऊ शकतं. मग सोयाबीन निर्यातीसाठी प्रति टन $50 अनुदान जर दिलं सरकारने, जी मागणी आहे ते महाराष्ट्र सरकारने पण ती अधिकृतपणे केंद्र सरकारकडे केलेली आहे, तर हे अनुदान जर दिलं सोयाबीन निर्यातीसाठी तर हा प्रश्न सुटू शकतो आणि सोयाबीनचे रेट वाढू शकतात. हा प्रश्न फक्त राजकीय इच्छाशक्तीचा आहे. ह्याला काय खूप पैसे लागणार आहेत का, तर ती पण परिस्थिती नाही, कारण तुम्ही जे खाद्यतेल आयातीवरती जे शुल्क वाढवले त्याच्यामुळे तुम्हाला 40 ते 45,000 कोटी रुपये कर रूपाने सरकारला मिळणार आहे. त्यातले फक्त 1,500 कोटी रुपये ह्या निर्यातीसाठी अनुदान म्हणून जर दिले, 40 ते 45,000 कोटी रुपये की
फक्त 1,500 कोटी रुपये अनुदानासाठी दिले तर हा प्रश्न सुटू शकतो. त्याच्यामुळे ह्याच्यात आर्थिक ताण पण काही नाही. हा प्रश्न फक्त राजकीय इच्छाशक्तीचा आहे. तर तुम्ही बाकी लोकांना ते भूलथापा सांगण्यापेक्षा हे जर निर्यातीसाठी अनुदान दिलं असतं आणि त्याच्यामध्ये सोयाबीनचे रेट वाढले असते तर जास्त फायदा झाला असता सत्ताधारी पक्षाला सुद्धा. पण ते न करता तुम्ही फक्त तोंडपाटीलकी करताय, त्याच्यामुळे सोयाबीनचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे सोयाबीनचा प्रश्न सोडवायचा असेल, सोयाबीनचे रेट हमीभावापेक्षा वाढवायचे असतील तर ते केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्र सरकारने तातडीने सोयाबीन निर्यातीसाठी प्रतिटन $50 अनुदान द्यावं. त्यामुळे सोयाबीनचे रेट निश्चित वाढतील. सर, आता तुम्ही शेतकऱ्यांची नाराजी आहे पण ती निवडणुकीत उमटत नाही असं सांगितलं सगळं, पण शेतकऱ्यांना खरं तर एक संधी आहे की तुमची राजकीय ताकद जी काही आहे ती तुमची जी काही नाराजी आहे त्या नाराजीचं रूपांतर राजकीय ताकदीत करून तुम्ही ती संधी उठवू शकता आणि तुमची नाराजी मतपेटीतनं सुद्धा दाखवून देऊ शकता. तर सर, आपण आता निवडणुकांच्या नंतर परत एकदा भेटूयात आणि काय निकाल येत आहेत आणि शेती प्रश्न खरंच निर्णायक ठरला आहे की नाही, तुम्ही जसं म्हणतायत तशी नाराजी आहे शेतकऱ्यांमध्ये, हे मीही अनुभवलं आहे. तर आपण पुन्हा भेटू. तुम्ही वेळात वेळ दिलात आम्हाला आणि शेतकऱ्यांशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.